क्रीमी पेरी पेरी पनीर राईस बॉलची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करते। एकदम झटपट होणारी, खूप जोराची भूक लागली, काहीतरी टेस्टी युनिक आणि झटपट होणारं खायचं आहे तर पटकन ही रेसिपी नोट डाऊन करा किंवा रेसिपी लगेचच सेव्ह करून ठेवा। तर बघा, एक पॅन घेतलेलं आहे, पॅनमध्ये अगदी 1 टेबलस्पून एवढंच ऑइल टाकलेलं आहे। लांब लांब असा झटपट कापून घेतलेला असा पातळ पातळ कांदा टाकलेला आहे। त्यानंतर अशीच एक शिमला मिरची घेतली, ती पण अशी पातळ पातळ लांब लांब कापून घेतली आहे। छान परतून घ्यायचं। तर हे जे मी पनीरची रेसिपी तुम्हाला दाखवते, मस्त क्रीमी पेरी पेरी पनीर राईस बॉल, ह्याच्याबरोबर राईस पण मस्तपैकी आपण असं बनवणार आहे। थोडासा युनिक, थोडीशी टेस्टी अशी रेसिपी आपण बनवणार आहे। एकदम 7 मिनटं लागली फक्त मला हे बनवायला, भात आणि पनीर राईस बॉल बनवायला। तर बघा, पटकन रेसिपी ही सेव्ह करून घ्या आणि एकदा नक्की ट्राय करा। तर ह्या घरामध्ये मी स्वयंपाकाचं काम करते आणि ह्या मॅडमने आणि सरांना ही रेसिपी खूप आवडली, म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावी। थोडंसं बटर टाकलं आहे, जेव्हा आपला कांदा परतून झाल्याच्यानंतर अगदी थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि कांदा आणि शिमला मिरची छान परतून झाल्याच्यानंतर जास्त परतायची नाही आहे आपल्याला, थोडीशी परतून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या चवीनुसार काळी मिरीची पावडर म्हणजेच ब्लॅक पेपर पावडर टाकायची आहे। त्यानंतर मीठ टाकायचं आणि छान एकदा हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर इकडे मी घेतलेला आहे पेरी पेरी मसाला। पेरी पेरी मसाला मुळे ह्या रेसिपीला खूप छान चव येते। छान 1 चमचा असा पेरी पेरी मसाला टाकला। त्यानंतर रंगासाठी इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। कश्मीरी लाल मिरची पावडरच टाका, फक्त रंगासाठी टाकतो आहे आपण। आणि त्यानंतर पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं। छान हलवून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दूध ॲड करणार आहोत। तर मस्त क्रीमी टेक्स्चर येतं आणि खूपच क्रीमी चीजी अशी ही रेसिपी आहे। तर क्रीमी पेरी पेरी पनीर राईस बॉल तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही बनवल्यावर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। बघा, दूध टाकल्यानंतर छान हलवून घेतलं। 1 उकळी आल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चीज ॲड करणार आहोत। चीजमुळे खूप मस्त चीजी क्रीमी असं टेक्स्चर येतं आणि खूप छान अशी टेस्ट येते। तर बघू शकता, मी ते 1 स्लाईस चीज घेतलेला आहे। 1 स्लाईस चीजचे मी असे तुकडे करून ह्याच्यामध्ये ॲड केलेत। ह्या घरात ही रेसिपी मी पहिल्यांदा ट्राय केली आणि दोघांनाही, मॅडमना सरांना खूप आवडली, म्हणूनच लगेचच तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते। तर ह्या घरामध्ये मी स्वयंपाकाची कामं करते। टोटल 3 घरी मी स्वयंपाकाची कामं करते। पहाटे 6:15 वाजता मी कामावर येण्यासाठी निघते। 6:30 वाजता माझं पहिलं काम आहे, त्यानंतर 7:45ला दुसरं काम आहे, त्यानंतर 9:30ला तिसरं काम आहे। तर अशा प्रकारे मी 3 घरी स्वयंपाकाची कामं करते आणि कामावरच्या किचनमध्ये तुमच्याबरोबर ह्या रेसिपी शेअर करते। चीज टाकल्यानंतर मी याच्यामध्ये क्रीम ॲड केलेला आहे। तुमच्याकडे तर जर असं क्रीम नसेल तर तुम्ही घरातलं फ्रेश क्रीम पण वापरू शकता। क्रीम टाकल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हळूहळू ना हे जे आहे हे थोडं थोडं घट्ट होणार आहे, एवढं पातळ राहणार नाही आहे। थोडंसं घट्ट झाल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पनीर ॲड करणार आहे। ही रेसिपी बनवायला मला फक्त 5 ते 7 मिनटं लागली, पण तुम्हाला डिटेलमध्ये दाखवण्यासाठी हा व्हिडिओ थोडासा मोठा केलेला आहे। ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी राईस बॉलची पण रेसिपी दाखवणार आहे। तर राईसला म्हणजेच आपण जो घरात भात बनवतो त्या भाताला जराशी वेगळी चव येण्यासाठी, थोडंसं चटपटीत फ्लेवर आणण्यासाठी मी त्याला एक फोडणी देणार आहे। तोच जिरा राईस, तेच सगळ्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर ह्या प्रकारचा राईस बॉल तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर मस्त असं घट्ट थिक झाल्याच्या नंतर, आपली ही ग्रेव्ही थिक झाल्याच्या नंतर मी याच्यात पनीर ॲड केलेले आहेत। पनीर फ्राय वगैरे काहीच केलेलं नाही आहे, तसेच पनीर मी याच्यात ॲड केलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही इथे आपली ही रेसिपी बनून तयार आहे। तर हे झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये आणखीन एक चीजचं स्लाईस टाकणार आहे। जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा 1 चीजचं स्लाईस टाकलं तरी चालतं, पण इथे मी बघू शकता तुम्ही वरून अजून एक चीजचं स्लाईस टाकलेला आहे आणि थोडंसं आहे ना कलरसाठी कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली आहे आणि तयार आहे आपला हे मस्तपैकी क्रीमी पेरी पेरी पनीर बॉल। तर हा पनीर बॉल झालेला आहे। आता तुम्हाला राईस दाखवते। ह्या रेसिपीला मीच नाव दिलेलं आहे, तुम्हाला जर इतर कुठलं नाव सुचत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा।
तर आपलं पनीर बनवून तयार झालं आहे. तोपर्यंत एका बाजूला मी भात शिजून घेतलेला आहे. आता त्या भाताला आपण झटपट अशी फोडणी देणार आहे. बाकी ही रेसिपी तुम्ही ह्याच्या आधी कधी ट्राय केली आहे का मला कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे पण मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि हो, इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर नक्की फॉलो करा, मला खूप खूप सपोर्ट करा. तर आता आपण पटकन राईस बॉल बनवत आहोत. त्यासाठी फोडणी देण्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे. कढईत थोडंसं बटर टाकलेलं आहे. बटर नसेल तर तुम्ही तूप किंवा तेलसुद्धा टाकू शकता, पण बटरमुळे खूप मस्त असं गार्लिक फ्लेवर येतो राईसला, कारण की आपण ह्याच्यामध्ये खूप सारा गार्लिक टाकणार आहे. तुम्ही ह्याला गार्लिक राईस बॉल पण म्हणू शकता. आणि ह्या पनीरबरोबर ती कॉम्बिनेशन खूप छान लागतं ह्या पनीरच्या ग्रेव्हीचं आणि ह्या राईस बॉलचं, तर त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. तर पनीर आपलं वितळल्यानंतर खूप सारा लसूण घेतलेला आहे, बारीक कट केलेला आहे. ठेचू नका, बारीक पीसमध्ये कट करा आणि असं मस्त फ्राय करून घ्या. जेव्हा लसणाचं कलर चेंज होईल त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा चिली फ्लेक्स, थोडासा ब्लॅक पेपर पावडर आणि थोडासा ऑरिगॅनो आपल्याला टाकायचा आहे. याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो, ब्लॅक पेपर पावडर, तुमचा भात केवढा आहे आणि तुम्हाला किती तिखट, किती तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे मी चिली फ्लेक्स टाकलेला आहे. त्यानंतर थोडासा ब्लॅक पेपर पावडर टाकणार आहे. तर हे ब्लॅक पेपर पावडर टाकलेली आहे आणि ऑरिगॅनो टाकणार आहे आणि हे छानपैकी मिक्स करून झाल्याच्यानंतर लगेचच मी याच्यामध्ये भात ॲड करत आहे. तर हा भात टाकल्यानंतर आपण छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि वरून थोडासा आपण ऑरिगॅनो आणखीन ॲड करणार आहे. त्याआधी आपण हा भात पूर्ण मिक्स करून घेणार आहे. चवीपुरतं मीठ टाकणार आहे, कारण मी भात शिजताना मीठ नव्हतं टाकलेलं. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स झाल्याच्यानंतर वरून थोडंसं ऑरिगॅनो टाकायचा आणि कोथिंबीर नक्की टाका दोन्ही रेसिपीमध्ये. मी तुम्हाला नेहमी सांगत असते, कुठलीही रेसिपी ही कोथिंबीरशिवाय इनकम्प्लीट असते, कारण मला प्रत्येक रेसिपीमध्ये कोथिंबीर खूप आवडते. पण बघा ना, कोथिंबीर संपली होती आणि इन्स्टामार्टवरनं ऑर्डर पण केली होती, पण आता पाऊस खूप आहे ना बाहेर, त्यामुळे डिलेवरीवाले भाऊ अजून आले नाही आहेत आणि अशा पावसामध्ये त्यांना पण येणं शक्य नसतं. तर आज मी कुठल्याच रेसिपीमध्ये कोथिंबीर टाकलेली नाही आहे. तर तुम्ही दोघांमध्ये कोथिंबीर नक्की टाका. बाकी माझ्या व्हिडिओंना खूप खूप सपोर्ट करा, मला पण खूप खूप सपोर्ट करा. आता पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे सकाळी सकाळी भरपूर पाऊस असतो आणि त्या पावसामध्ये मी कामावर येते. कामावर आल्यावर तसेच ओल्या कपड्यामध्ये किचनमध्ये काम करते. जवळपास 11 वाजेपर्यंत मी ओल्या कपड्यातच असते आणि काम करत असते आणि खूप मेहनतीने मी हे व्हिडिओ शूट करते. आधी मला कामावरच्या मॅडम सरांकडनं परमिशन घ्यायला लागते की मी इथे व्हिडिओ शूट करू शकते का, रेसिपीची शूट करू शकते का. त्यानंतर मी व्हिडिओ शूट करते, एडिटिंग करते, थंबनेल बनवते, त्यानंतर व्हिडिओ अपलोड होतो. जर तुमच्यापैकी कोणी जर क्रिएटर असेल जे यूट्यूबवर, फेसबुकवर व्हिडिओ टाकत असेल तर त्यांना माहितीच असेल की एक व्हिडिओ बनवण्यासाठी, एक व्हिडिओ अपलोड करण्यासाठी किती मेहनत लागते. माझी मेहनत समजून घ्या आणि मला खूप खूप सपोर्ट करा. लाईक आणि सबस्क्राईब फ्री असतं. तुम्हाला लाईक करायला, फॉलो करायला, सबस्क्राईब करायला एकही रुपया लागत नाही. तर तुमच्या बहिणीला नक्की सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. इंस्टाग्राम, फेसबुकवर फॉलो करा. चला उद्या भेटूया. श्री स्वामी समर्थ.